सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनलमध्ये एस रविराज रवींद्र सांगो शिंदे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनल न्यूज चॅनल हे आपलं स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे, जो अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल दाखवतो, दिशा दाखवतो. मागील आठवड्याभरापासून महाराष्ट्रामध्ये एक फाईल गाजते, ती म्हणजे कॅप्टन फाईल, भोंदूबाबा फाईल. केंद्रामध्ये देशाचे पंतप्रधान यांची एस्टीम फाईल गाजत आहे, जी विदेशातून अमेरिकेतून व्हायरल झालेली आहे. एस्टीम फाईल ती भारतापर्यंत पोहोचली. दिल्लीच्या केंद्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये संसदेमध्ये पोहोचली. अशी ती एस्टीम फाईल देशाच्या पंतप्रधानांची आज गाजत असताना आज राज्यामध्ये पण एक मोठं बॉम्बस्फोट नाही, तो ॲटम बॉम्ब फुटल्यासारखा स्फोट झाला. आणि तो स्फोट साधासुद्धा नव्हता, तर कॅप्टन फाईलमधील भोंदूबाबा फाईल बाहेर आली. अशोक खरात नावाचे ग्रस्त सेवेतून कालमर्यादापूर्व सेवानिवृत्ती घेतात. नेव्हीमध्ये होते का कशामध्ये होते ते माहीत नाही, परंतु स्वतःला कॅप्टन बुरुजी लावून नेव्हीमध्ये होते किंवा मिलिटरीमध्ये होते की होमगार्डमध्ये होते हे कोणाला आता पता नाही आहे, परंतु ते लवकरच पोलीस चौकशीत कळेल. परंतु त्यांनी स्वतःला कॅप्टन अशी बिरुद लावून घेतली. कॅप्टन अशोक खरात. आणि असे ते बाबा बनून लोकांना भविष्य सांगू लागले. मला भविष्य कळतं, जाणतं. आणि नाशिकमध्ये शस्त्रप्रस्थ वाढवलं. मी ऐकत होतो, कारण नाशिक माझे सासरवाडी, मी वेळोवेळी जातो. खरात नावाचं नाव मी ऐकून होतो. नाशिकमध्ये अनेक लोक अंधश्रद्धेने, भोळ्या बाबड्या वृत्तीने विश्वास ठेवून जातात, परंतु ह्या विश्वासाला अशा प्रकारचा तडा जाईल जो महिलांचे लैंगिक शोषण त्याच्या ज्योतिषी कार्यालयामध्ये करून महिलांकडून आपले स्वतःचे पूजापाठ करून घेणं, जसं काही तो दैवी चमत्कार असल्यासारखं करून घेत होता. आणि त्यातल्या त्यात राज्य शासनातील अनेक बडे सरकारी अधिकारी, सरकारमधील मंत्री, कॅबिनेट मिनिस्टर हे त्यांच्या भेटीला येऊन वैयक्तिक भेटी या भोंदूबाबाबरोबर घेतल्या. फोटो व्हायरल झाले, ते टी व्ही मीडियावर आले. आम्ही काही कोणी बघायला गेलो नव्हतो, काय माहीत नव्हती. परंतु आज जो काय हे संपूर्ण भांडाफोड, हा जो काय ॲटम बॉम्बचा स्फोट, जो काय धुरळा निघतोय, त्या दख्खनच्या पठारावरती जो काय धुरळा निघतोय, जसा औरंगजेबाचा बार फोडला होता संभाजी महाराजांनी, तशा प्रकारचा बार हा भोंदूबाबाचा फुटला. आणि फुटला तर फुटला संपूर्ण एस्टीम फाईलसारखं कॅप्टन फाईल बाहेर निघाली. या कॅप्टन फाईलमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो या भोंदूबाबाबरोबर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो भोंदूबाबाबरोबर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा फोटो या भोंदूबाबाबरोबर, अशोक खरातांबरोबर, कल्याण डोंबिवली खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो अशोक खराबरोबर,
आणि अनेक बडे राजकीय अधिकारी जे IAS लेवल सचिव लेवलचे आहेत त्यांच्या खरतांबरोबर घनिष्ठ संबंध आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या संविधानिक पदावर बसलेल्या आहेत त्यासुद्धा या कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरतांबरोबर जोडलेल्या आहेत. अगदी जवळ चिटकून फोटो आहेत, हातात हात घालून फोटो आहेत, डोक्यावर छत्री धरून आहेत, पाय धुताना आहेत, पूजापाठ करताना आहेत, एकमेकाला भरवताना आहेत. राज्याच्या सार्वभौम सत्तेच्या जी सत्ता क्रांतीसूर्य, सूर्यपुत्र, प्रज्ञासूर्य, युगपुरुष, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न, युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विद्वानाने देश एक संघ, राष्ट्र एक संघ राहण्यासाठी संविधान घटना घडवली, लोकशाही घडवली. त्या अंतर्भूत केंद्रामध्ये सत्ता, राज्यामध्ये सत्ता आणि हे सत्तेतील मंत्री आणि हे जे सत्ता ही लोकशाही घटना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजपीठ, राजदरबार, अष्टप्रधान मंडळावरून संविधान घटनेमध्ये ही आली